स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विड्यातील वकील पोलीस वाद पेटला। अॅट्रॉसिटीचा गुन्हा तात्काळ दाखल करा। दलित बांधवांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आई मनोवादीसने असं वाटते कांबळे नाव वाटल्यावर जरा त्यांना वाईट वाटते, पण कांबळे ही नाव नाही, ब्रँड आहे, ब्रँड। आणि इथनं पुढे कांबळे काय आहे ती तुम्हाला कळेल। मी तेवढंच बोलतो आणि अॅट्रॉसिटी दाखल झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। गेले असताना त्यांच्यावर एका कुंभार वकिलानं जे आरोप प्रत्यारोप केलं ते अतिशय बेनबुडाचे आणि चुकीचे आहे। आणि त्या आरोपाला काही संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिला, ते सुद्धा चुकीचं आहे, बेकायदेशीर म्हणतात। तपासामध्ये अडथळा करणं, शासकीय कामामध्ये अडथळा करणं हे गुन्हा आहे। खरं तर त्या गुन्ह्याअंतर्गत पोलिसांनी त्या वकिलावर कारवाई करणं गरजेचं आहे आणि कारवाई करावी अशी मी प्रथम पोलिसांना विनंती करतो। चांगल्या दक्ष अधिकाऱ्याचं काम, आता रवी बापून सांगितलं की आटपाडीमध्ये असेल, विटा असेल, पोलूस असेल, जे तुमच्या अंडरखाली येणारे भाग, या ठिकाणी विपुल पाटील साहेब ज्या ठिकाणी पाठवतात त्या ठिकाणी ते चांगलं काम करतात हे सर्वांना माहीत असताना सुद्धा एका चांगल्या मागासवर्गीय अधिकाऱ्यांना जाणून बुजून त्रास द्यायचा हा चुकीचा आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे। जेणेकरून ते मागासवर्गीय आहेत म्हणून त्यांच्यावर हे गलिच्छ शब्द वापरणं, अपशब्द वापरणं हे गुन्हा आहे। आता सर्वच संघटनेची विनंती आहे, मागणी आहे की पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचा योग्य तपास करून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा नोंद करावा। ही प्रथम ही सुद्धा मागणी आहे, तर त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे। आणि हे आंदोलन थांबणार नाही, जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहतील, महाराष्ट्रभर चालू राहतील। मी ह्या 8-7 आटपाडीमध्ये सुद्धा असाच मोर्चा करणार आहे, पण हे मोर्चाची वेळ पुन्हा येऊ नये। मी निवेदन देतोय उद्या किंवा आज उद्या देतोय मी हे निवेदन, मागासवर्गीय संघटनेवर येऊ नये, ही वाईट वेळ आहे। आंदोलन करूनच आम्हाला न्याय मागायचा का, तर संविधान आहे का नाही हे आम्हाला कळना। हे राजकीय दबावान चाललंय का, काही संघटना राजकीय दबावान काम करतात का, हे पण काय कळना झालंय। तरी पोलिसांना विनंती करतो, आपलं काम चांगलं आहे, काम चांगलं करत असताना एका पोलीस अधिकाऱ्याला जाणून बुजून त्रास दिलाय, त्याला न्याय मिळावा एवढीच विनंती करतो। इथंच थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। माझी मनापासून नम्र विनंती आहे की मॅडमसाठी इथं आम्ही सगळे लोक आलेले आहोत, पण मॅडम म्हणतात म्हणून आम्ही आलेलो नाही, तर आमच्या समाजाला आणि आमच्या ज्या कांबळे आडनावाला किंवा आम्हाला अजूनही आज आम्ही ते एवढं उच्च शिक्षित होऊन जर आम्हाला अशा पद्धतीचं त्यांच्याकडनं व्यवहार होत असतील तर आम्ही हे कदापि सहन करून घेणार नाही सर। आणि मला एकच म्हणायचं सांगायचं आहे की जो अधिकारी असेल तुमच्या डिपार्टमेंटचं काम खूप चांगल्या पद्धतीचं आहे। आम्हाला या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून तुमचं काम समजतंय। सांगली जिल्हा खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि चांगलं काम करत असताना सुद्धा जर अशा पद्धतीचं हॅरेसमेंट होत असलं तर आमचा या कायद्यावरती विश्वास आहे आणि कायद्याच्या अनुषंगानं ज्या काही पद्धतीनं ज्या तुमच्या कारवाई होतील त्या योग्य रीतीने होतील अशी माझी म्हणणं आहे। आणि या सर्व समाज बांधवांच्या समोर मी सर तुम्हाला सांगतो की कांबळे नावाचा एवढा समाज आज पुढे गेलेला असला तरी आम्हाला आज अशा पद्धतीची वागणूक भेटते याचं आम्हाला खूप वाईट वाटते। आणि ही यासाठी या सगळ्या समाज इथं समाज आलाय, आमच्या अध्यक्ष असतील, सर्व संघटनेचे मंडळी असतील, त्यांना माझं एक मनापासून सांगणं असेल की अशा पद्धतीने जर या ठिकाणी जर अशा चांगल्या आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या जर
एक महिला अधिकारी वर्गाला जर अशा पद्धतीची हॅरेसमेंट असेल तर ती चुकीची आहे। आणि मला सर इथं आवर्जून उल्लेख करावाच वाटतो की त्या मॅडम स्वतःच्या घरातलं किंवा त्यांचं वैयक्तिक काम होतं त्यामुळे ते तिथे गेलेल्या नव्हत्या। हे तुमच्या प्रशासनाचंच काम होतं आणि तुमच्या त्या सराईत गुन्हे जो काय आरोपी असतो त्या आरोपीला जर तुम्ही न्याय पकडण्यासाठी गेलेल्या होत्या त्या काय त्यांचं घरातलं काम करत नव्हत्या। तर मला एकच म्हणणं इथं की ज्या काही पद्धतीचं असेल आमच्या न्याय व्यवस्थेवर आणि पोलीस डिपार्टमेंटवर पूर्णपणे विश्वास आहे। जो काय असेल त्या चुकीच्या पद्धतीने जो कोण वागत असेल आणि ज्या इथून पुढे जर समाजावरती अन्याय होत असेल तरी आम्ही ताकदीनं उभं राहू। आणि जो कोण कांबळे नावाच्या नाक बुरडतोय त्याचा मनापासून इथं धिक्कार करतो आणि मनापासून तुम्हाला विनंती करतो की या प्रकरणात तुम्ही जातीनं लक्ष घालून यावरती आम्हाला न्याय द्यावा। जय लवजी जय शिवराय। आज डीवायएसपी ऑफिस या ठिकाणी विटा शहरामध्ये एक मोठं आंदोलन झालं की गेल्या शनिवारी जे प्रकरण झालं वकिलांच्या बाबतीत त्याचा खुलासा आम्ही काल पत्रकार परिषदेमध्ये केला होता। त्यानंतर याचं आंदोलन जाहीर केलेलं ती यशस्वीपणे पूर्ण झालं। आत्ता डीवायएसपीने ज्या पद्धतीनं आम्हाला आश्वासित केलं की ॲडिशनल मॅडम या ठिकाणी येऊन सर्व गोष्टीचा तपास आम्ही करून चौकशी कारवाई करतो, त्यांच्या या शब्दाला आजचं आम्ही थांबलेलो आहे। पण तात्पुरतं थांबलेलो आहे। आमची मागणी अॅट्रॉसिटी ॲक्टखाली गुन्हा दाखल झालाच पाहिजे ह्यावर आम्ही ठाम आहे आणि जोपर्यंत अॅट्रॉसिटी ॲक्टखाली गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही कदापि थांबणार नाही। आमची पुढची लढाई आणि भूमिका आम्ही इथून पुढे जाहीरच करत राहू। तुमच्या माध्यमातून एवढं सांगतो आणि थांबतो। एका महिला अधिकाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे। जर नाही मिळाला तर आम्ही महिला आयोगाकडे त्यांना मागणी करू न्याय मिळवून देण्यासाठी। सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय। आज आपण गेलेल्या परवा दिवशी जे आपण निवेदन दिलं होतं 4 दिवसापूर्वी त्या अनुषंगानं आपण त्यांना सांगितलं होतं की अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा। 4 दिवसापूर्वी त्या अनुषंगानं आम्ही आज विटा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते सर्व समाज बांधव तिथं उपस्थित राहून ज्या कांबळे मॅडमवरती शनिवारी जो अन्याय झाला त्या अनुषंगानं आम्ही मोर्चा काढला। अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा ही आमची प्रमुख मागणी होती 4 दिवसापूर्वी प्रशासनानं। पण 4 दिवसांनी यांनी 4 दिवसापर्यंत अजून कुठलीही कारवाई केली नाही। आज आम्हाला सांगतात की ॲडिशनल SP येणार आहेत, तपास करतील आणि त्यानंतर दाखल करू। आमची आता काय होतोय तपास आम्ही बघणार आहे 1-2 दिवस। यानंतर आमची सर्व महिला घेऊन राज्य महिला आयोगाकडे आम्ही तक्रार करणार आहे आणि आमच्या महिला कर्मचारी कांबळे मॅडम यांच्यावरती जो अन्याय झाला आहे त्याच्यावरती न्याय मिळाला पाहिजे। आणि आता ह्याच्यानंतर हे उग्र आंदोलन चालूच राहणार आहे। उद्या परवा आटपाडीला होणार आहे, त्यानंतर कडेगावला होणार आहे, परत पलूसला होणार आहे। म्हणजे जोपर्यंत आपल्या महिला कर्मचाऱ्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही सर्व आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते समाज बांधव कदापि गप बसणार नाही। एवढी प्रशासनानं ही करावं आणि तात्काळ त्याच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा। तुम्ही का दिरंगाई करायला लागलाय? 4 दिवस डीवायएसपी नाही ना अधिकार, डीवायएसपीने तपास करायचं होतं आणि दाखल करायचं होतं। आता ॲडिशनल SPला बोलूया आम्ही। आता प्रशासनाची पण आम्ही काय बाजू ऐकून घेतली, आम्ही आता त्यांची पण बाजू ऐकून घेतली। प्रशासनाचं पण काम चांगलं आहे। आता 2 दिवस थांबणार आहे आणि 2 नंतर ह्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन करणार आहे। सर्व समाज बांधव उपस्थित राहिला, पलूसमधील उभा राहिला, कडेगाव म्हणजे सर्व तालुक्यातील आपले समाज बांधव आपल्या या मोर्चामध्ये सहभागी झाला। सर्वांचा आभार मानतो। जय भीम जय भारत जय। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।